आता मी आहे चेन्नई लेवरला आणि जे न्यू व्ह्युअर्स आहेत त्यांना माहीत नसेल पण आय एम डिवोर्स्ड आणि मी चेन्नईमध्ये गेले 9 वर्ष राहिली आहे. तर मी लास्ट जुलैमध्ये चेन्नई सोडलं सगळ्या बॅग पॅक करून आणि मी डिसाईड केलेले की आयुष्यात काहीही माझ्या होईल ना, काहीही होईल ना, तरी मी चेन्नईमध्ये परत कधीच नाही येणार. पण माझा जॉब असा आहे ना की मी चेन्नईमध्ये इतका 1 वर्षापासून डे रिटर्न फ्लाईट्स केल्या आहेत खूप. चेन्नई बाय मुंबई, चेन्नई चेन्नई मुंबई. आणि आता मला पहिल्यांदा हा चेन्नई लेवर मिळाला आणि महिन्याच्या स्टार्टिंगलाच मिळालेला 25 नोव्हेंबरला. तेव्हापासून मी ट्राय करत होती लेवर स्वॉप करून दुसरं काहीही चाललं असतं मला, म्हणजे 10 सेक्टर दिवसाचे, नाहीतर कितीही वर्स्ट केस सिनारिओ जी फ्लाईट असू शकते ना, मी घ्यायला रेडी होती. पण मला चेन्नईला यायचं नव्हतं फॉर व्हेरी ऑब्वियस रिझन्स. तर चेन्नईमध्ये सुरुवात ही झाली की मी कोलकातामध्ये पहिले 1 वर्ष राहिली. इंडिगो जॉईन केल्यानंतर बेस होता, मग मी चेन्नई बेस घेतला आणि मग मी तिथून इकडे आल्याला मला सिनियर कॅबिन क्रू बनवलं. लगेच प्रमोशन मिळालं आणि छान सॅलरी यायची आणि ती वेकअप सीवाली लाईफ चाललेली माझी, की मस्त फ्रेंड्स आणि पार्टीज आणि बस धांगडधिंगा चालायचा माझा. आणि तेच मग तोच तो फेज होता की घरापासून दूर पहिल्यांदा फ्रीडम मिळतं ना, तर कसं एकदम ते फ्रीडम एकदम आपण एकदम असं मनसोक्त एन्जॉय करतो, तो फेज होता. मग हळूहळू फ्रेंड सर्कल बदलला, फ्रेंड्स बदलले, खूप काय काय झालं आयुष्यामध्ये. आणि फायनली मग लग्न झालं आणि मग डिवोर्स पण झाला. तर नेहमी मी बोलते की जे पण विचारतात की डिवोर्स म्हणजे आर यू मॅरिड, आणि म्हणते नो आय एम डिवोर्स बट हॅपीली डिवोर्स्ड. तर हे ॲड करावं लागतं, कारण जेव्हा आपण डिवोर्स बोललं तर लोक खूप एकदम नेगेटिव्ह दृष्टिकोनाने बघतात. तर हा अशी गोष्ट नाही आहे. डिवोर्स घेणारा माणूस ॲक्च्युली कोणत्या गोष्टींमधून जातो आणि डिवोर्स घेणं पण खूप मोठा डिसिजन आहे. असंच कोण विचार नाही करत की हां चल. आणि मी तर आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की माझा डिवोर्स होईल. सॉरी, आता थोडा इमोशनल व्हायला होत आहे, कारण मी आता आली ना तो रस्ता, तिथून मी किती वेळा गेली आहे. लाईक म्हणजे त्या रस्त्यातून जाताना किती त्या रस्त्यातून जाताना किती असे विचार असायचे भविष्याचे की सगळं किती चांगलं होईल. पण कधीच मला वाटलं नव्हतं की डिवोर्स होईल. मला वाटलेलं नेहमी एक चांगली क्यूटची फॅमिली असेल माझी आणि क्यूटचा एक डॉग असेल आणि हॅपीली एव्हर आफ्टर्स. बट नाही होत असं आयुष्यामध्ये. आणि मी डिसाईड केलं की मी रडणार नाही इथे येऊन, आणि मला बिलकुल पण यायचं नव्हतं इथे. माहिती आहे, सगळं मला तेच आठवायला लागलं की तोच तो रस्ता जिकडून मी घरी जायची. पहिले ते एअरपोर्टमधून निघताना ना ती फिलिंग की कधी मी एकदा घरी जाते, की 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाले, आता पोहोचेन. ते एकदम डेस्परेट फिलिंग असायची. घरी पण बॉम्बेला यायची ना कधी कधी मम्मी बाबांना भेटायला आणि परत यायची ना, मग बागेतच मम्मीने भरून दिलेला खाऊ आणि काय खायचं आणि नाही भेटायचं. मग लगेच मम्मीला कॉल करायची की मम्मी मी पोचली इकडे घरून चेन्नईला, मी पोचली, घरी जाऊन तुला कॉल करते. मग घरी जाऊन पण तिला कॉल करायची आणि मग तिचं जेवण खायची घरी जाऊन. आणि किती साऱ्या आठवणी आहेत यार, म्हणजे किती फ्रेंड्स होते, काय काय होते. पण एंडला सगळंच वाईट झालं. मी नेहमी बोलते ना की फ्रेंड्स नाहीत माझे. आता मी हिच्या जॉबमध्ये ना याच्यात फ्रेंडशिप करणं सर्वात इझी गोष्ट आहे. मी एवढ्या लोकांना भेटते ना, मला बोलतात किती लोक पार्टीजला किंवा कुठे घरी काय हाऊस पार्टी असेल किंवा मूवीजला किंवा खूप इन्व्हिटेशन येतात खूप असं. पण सीन आहे ना की जे शेवटचे 6-7 महिने होते ना चेन्नईमध्ये, ते इतके वाईट होते ना, इतके वाईट. एकतर मी एकटी होती आणि मला खूप गोष्टींची गरज होती आणि खूप वाईट गोष्टी आणि खूप वाईट प्रसंग आले त्या टाईममध्ये. आणि माझ्या फोनमध्ये ना नंबरच नव्हता कोणाचा की ज्याने मी कॉल करून हेल्प मागू शकेल. तर म्हणून आता पण मी तेच आहे की माझ्या वाईट प्रसंगी मला कोणी मदत नाही केली तर मला आता कोणीच नको आहे. त्याच्यातून मी एकटी बाहेर आली आहे. म्हणून मी आता फ्रेंडशिप करतच नाही, मला कोणाची गरज नाही आहे असं विचार करते. कारण जेव्हा काय काय झालं ना ते मी सांगू शकत नाही. पण मी स्वतःहून खूप सॅड फेस होता, त्याच्यातून मी स्वतःहून बाहेर आली आहे. आणि ठीक आहे म्हणून
मला मित्रमैत्रिणी नको असतात आता आणि आय एम हॅपी एकदम स्वतःसोबत मी खुश आहे आणि मी एकटी पण राहू शकते आयुष्यभर. आणि सगळे उखाणे वगैरे म्हणत असते एंटरटेनमेंटसाठी असतात. कधी कोण भेटेल मला माहीत नाही, पण असं का झाल्यानंतर ना पॉसिबल नाही की तुम्ही कोणावर पुन्हा त्या प्रोसेसमधून जा आणि विश्वास करा आणि पुन्हा डेट करायला लागा आणि पुन्हा त्या गोष्टीतून जा. पॉसिबल नाही. पण मी डिसाईड केलं रडणार. कॅबमध्ये मला एवढं असं होत होतं ना, एक एक रस्ता एक एक नुक्के मला इथे जेवढं मला मुंबई नाही येत ना तेवढं मला चेन्नई माहिती आहे. इतक्या वर्षांपासून मी एवढी फिरली आहे. महाबलीपुरमला जायचा रस्ता, कुठे फ्रेंडसोबत उभे राहून काय चहा प्यायचो, इथलं एक सँडविच येतं, एक सँडविच एकदम मिओनीज लावलेला ते दुकान पाहिलं आणि सगळे एक एक आठवणी येत होत्या ना की कशी मी होती ना तेव्हा. की आय वॉज सो नाईफ की कसं मी इझिली कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवते. मम्मी पप्पा आणि भाऊ आणि सगळेच बोलतात की तू नेहमी तुला चुकीचीच माणसं का भेटतात. आणि खरंच आहे, म्हणून मी आता माणसांना भेटतच नाही की म्हणजे ते पुन्हा माझ्यावर तो प्रसंग वाईट, पुन्हा मी त्या कोणत्या वाईट प्रसंगातून जाऊच नाही. सेफ एकदम की कोणाला भेटूच नाही. सुट्टीच्या दिवशी आपल्या घरी राहा, घरी फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा. तेच रडायचं मला बिलकुल नव्हतं, पण सगळं आठवायला लागलं मला. पण ठीक आहे, आता मी या रूमच्या आता आणि कुठे जाणारच नाही. बुफे ते बोलले की बुफे आता चालू आहे, तर संपल्यावर रूममध्ये ऑर्डर करेन. आणि ते सोपे ते खूप आता गाडीमध्ये मी अशी धुलकी मारत होती. एक ती बिल्डिंग मला दिसली, रेडियन्स करून एक आहे एक बिल्डिंग. तर ना माझं किती मन होतं त्या बिल्डिंगमध्ये राहायचं रेंटवर घर घेऊन. आता मी घेऊ शकते, पण तेव्हा माहीत नाही काय म्हणजे असं फिनान्शियल कधी प्रॉब्लेम नव्हती, पण अशा काय काय गोष्टी मग किती एका टायमाला असं नव्हतं की मी घर विकत घ्यायला पण बघत होती आणि ते त्या सगळ्या बिल्डिंग्स रस्त्यामध्ये दिसत होत्या आणि सगळं. आणि आपलं एक बापरे कसं ते आयुष्य होतं ना, ती मीच होती का म्हणजे एवढ्या सगळ्या आठवणी. आणि असं वाटतं की हे सगळं मी अनुभवलं आहे, सगळ्या गोष्टींमध्ये मी होती ते. आणि आता मी किती प्रत्येक गोष्टीचा वेगळा विचार करते आणि सगळं इथे चेंज झालं आहे. जाऊ द्या, पण तुम्हाला असं रडूबाई व्हायला मला दाखवायचं नाही. मी ठीक आहे, सगळं ठीकच होतं आणि चांगलं वाईट होतच असतं आयुष्यामध्ये है ना. तर इट्स ओके, जे पण झालं ते झालं आणि आता पुढे सगळं चांगलंच होणार आयुष्यामध्ये. तर आता मी जेवण ऑर्डर करते आणि झोपते. थकली आहे खूप आणि खूप भूक पण लागली आहे, खूप झोप पण येते, तर मी आता झोपते.